आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी शनिवारी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्या संदर्भात एसआयटीचा एक अहवाल उघड केला। गेल्या वर्षी गौरव गोगोई यांच्यावर हिमंता बिस्वा शर्मा यांनी पाकिस्तान कनेक्शनचे आरोप केले होते आणि त्याच्यानंतर एसआयटीच्या स्थापनेची घोषणा केली होती। या अहवालामध्ये जे काही समोर आलं ती माहिती त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशासमोर ठेवलेली आहे। माहिती अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे, परंतु एकूणच हिमंता बिस्वा शर्मा यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप जर तुम्ही ऐकले तर तुमच्या लक्षात येईल की हे आरोप फक्त गौरव गोगोई यांच्यापर्यंत मर्यादित नाही आहेत। यूपीए सरकारच्या काळामध्ये सर्वशक्तिमान असलेल्या एका राजकीय नेत्याच्या विरोधात अर्थात सोनिया गांधीच्या विरोधात या आरोपांचा रोख दिसतो। 2013 मध्ये अटारी वाघा बॉर्डरमधून गौरव गोगोई पाकिस्तानमध्ये दाखल झाले आणि तिथे आयबीचे काही संवेदनशील अहवाल त्यांनी पाकिस्तानला बहाल केले, अशा प्रकारचा हिमंता बिस्वा शर्मा यांचा आरोप आहे। हिमंता बिस्वा शर्मा हे काही फक्त भाजपचे नेते नाही आहेत, ते आसाम सारख्या महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। एक घटनात्मक पोस्टवर ते बसलेले आहेत। ते जेव्हा गौरव गोगोई यांच्यावर अशा प्रकारचा आरोप करतात तेव्हा त्या आरोपाला निश्चितपणे महत्त्व आहे। आता गौरव गोगोई हे आसामचे दिवंगत मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे चिरंजीव आहेत, त्यामुळे ते पैशाआडी असं काही करतील याची दूरपर्यंत शक्यता नाहीये। मग गौरव गोगोई यांनी हे का केलं, कोणाच्या आदेशावरून केलं, त्यांना हे करण्यासाठी कोणी भाग पाडलं होतं का, असे अनेक प्रश्न निश्चितपणे हिमंता बिस्वा शर्मा यांच्या आरोपानंतर निर्माण होतात।